बघूया डावखुरी आताचा हा गोलंदाज मोहन. पहिला षटक पहिला चेंडू विनायक साठी. बघूया आता मात्र बॅक साइडला डोले चेंडू. पहिला चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू काही थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 2 बाउंड 4 रन. मोहनच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला विनायकाने आणि संघाचं खातं खोललं 4 या धावेवर आणि आपलं खातं 4. बघूया कशा प्रकारची कामगिरी ते विनायक. आता मात्र उंच उठवले चेंडू. चेंडू काही थांबणार नाही. बॅक टू बॅक चौकार. दुसरा चौकार बॅक टू बॅक. मोठा प्रहार केला जातोय मोहनच्या गोलंदाजीवर विनायकाने. बॅक टू बॅक 2 चौकार. टोकून संघाची धावसंख्या झाली ती 8. मात्र 4 षटकांचा सामना राहील. मात्र 4 षटकात कितपत धावा गोळा करतोय काडेकर संघ. मात्र इथे मात्र 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 चौकार टोकले विनायकाने. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र ऑफ ला कट केला चेंडू. हा सुद्धा जाईल सीमा रेषा पार. 4 रन. इथे मात्र प्रेक्षक सुद्धा हा सामना बघण्यासाठी आतुरतेने आपली प्रेक्षक हा सामन्याचा आनंद लुटताना. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकले विनायकाने आणि संघाची धावसंख्या जाऊन जी मात्र पोहोचली 12. बघूया आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 3 चेंडूवर 3 चौकार ठोकले विनायकाने. आता मात्र फुलटा चेंडू आणि स्ट्रेट आउट टोले चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतले सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र पळून पूर्ण 2 धावा कंप्लीट होत्यात. चांगल्या प्रकारचं खेळी दाखवताना विनायक खाडेकर. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकून त्याच्यानंतर 2 धावा मात्र इथे घेतल्या. धावसंख्येवर धावसंख्या होती ती 14. षटकातील काहीसे चेंडू अजून शिल्लक मोहन यांच्या. 2 चेंडू अजून पोहण्याचे शिल्लक पहिल्या षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या साईडला दिसे चेंडू. चेंडू थांबणार ना. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. 4 रन. नाही भिणार आम्ही महाराष्ट्राची पोर. आम्ही ऑलराऊंडर. चेंडू आधार. मोठा प्रहार पहिल्या षटकात केला जातोय मोहन यांच्या. 4 चौकार टोकले गेलेत अजूनपर्यंत. आतापर्यंत विनायकाने एक मोठं स्कोर उभा करावा लागेल विनायक खाडेकर. आता मात्र शेवटचा चेंडू मोहन यांचा. आता मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल पुन्हा एकदा. 4 रन. पहिल्या षटकात मात्र 22 धावा मात्र कुठे गेल्या. तोच पुन्हा एकदा साळवीचा फलंदाज विनायक कशा प्रकारची कामगिरी करतोय. आता मात्र शॉर्ट मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचं नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 1 बाउंड 4 रन. बघूया पुन्हा एकदा. हा सुद्धा मोठा प्रहार आणि हा जाईल पुन्हा एकदा खानखानी षटकार.
वैयक्तिक मात्र 35 धावा विनायक काटेकरेला आपलं अर्धशतक करण्याची इथे मात्र संधी असेल। विनायक काटेकरे वैयक्तिक मात्र 45 धावा केलतोय। षटकार मारला तर विनायक काटेकरे इथे मात्र आपला अर्ध षटक पूर्ण करेल। बघूया संधी असेल विनायक काटेकरेला, शेवटचा चेंडू असेल आणि हा मारला 6 धाव्यांसाठी सीमारेषा पार षटकार आणि वैयक्तिक मात्र विनायक काटेकरच्या 51 धावा 24 चेंडू। इथे मात्र चौथं षटक संपलं। चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर काटेकर संघाची धावसंख्या ती 85 24 चेंडू आणि